नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप पीक विमा 2024 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. खरीप पीक विमा 2024चा शेतकऱ्यांना कधी मिळणार, यासाठी शेतकऱ्यांना काही करावे लागेल का, या संपूर्ण बाबींचा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. महत्त्वाचं म्हणजे खरीप पीक विमा 2024चा काही जिल्ह्यामध्ये 25 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला होता आणि त्यामुळे जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती, पण ती अग्रिम पीक विम्याची रक्कमसुद्धा त्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. मग अशा वेळेस अग्रिम पीक विमा त्याचबरोबर जे उर्वरित जे पीक विमा आहे, जसं की आता राज्यामध्ये बीड पॅटर्न चालू आहे. बीड पॅटर्नमध्ये असं आहे की 25% हे वेगळे रक्कम मिळणार आणि 100% पीक विम्याची रक्कम वेगळी मिळणार. असे एकूण 125% तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. आता 25% ही रक्कम जर तुम्हाला मिळालेली असेल तर तुम्हाला पुन्हा 100%तून उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाईल. आता अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर असतानासुद्धा, अग्रिम पीक विमा मंजूर असतानासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत अधिसूचना काढूनसुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. मग अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येते की आज पडेल, उद्या पडेल, 35,000 रुपये हेक्टरी पडेल. मग पीक विमा नेमका किती पडणार आणि कधी पडणार, हा जो मुद्दा आहे तो लक्षात ठेवा. पीक विम्याची रक्कम तुम्हाला 31 मार्चच्या अगोदर मिळणार आहे. जोपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन होणार नाही, तुम्हाला किती रक्कम द्यायची ती ठरवली जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. आता हे तुम्हाला रक्कम किती मिळणार हे कुठे ठरवलं जातं, ते प्रधानमंत्री फसल विमा योजनांच्या वेबसाईटवर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर 31 मार्चच्या अगोदर सर्व जी रक्कम असेल ती सर्वच्या सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जातात. आता महत्त्वाचं आहे, अनेकांचा प्रश्न आहे आम्ही बँक वेगळं दिलेलं आहे मग त्या बँकेमध्ये आलेलं नाही. लक्षात ठेवा, ज्या बँकेमध्ये हे पैसे येतात ती बँक म्हणजे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जातात. जर बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर मात्र जे तुम्ही बँक दिलेली आहे त्या बँकेमध्ये हे पैसे जातात, किंवा तुम्ही आधार नंबर लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही, जेणेकरून जे पैसे आहेत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. 31 मार्च अगोदर सर्व पैसे जे आहेत कारण की जमा केले जातात, कारण की मी दरवर्षी बघतोय की जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत हे पैसे जमा होतात. पण आपण 31 मार्च ही तारीख कशासाठी धरली, कारण की आर्थिक वर्ष जो आहे कंपनीचा तो जो आहे 31 मार्चपर्यंतच असतो. 31 मार्चनंतर संपूर्ण त्यांचा डाटा क्लिअर केला जातो आणि जी रक्कम आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना दिली जाते. त्यामुळे 31 मार्चच्या अगोदरच तुम्हाला सर्व रक्कम मिळेल. आता 1 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. 1 महिन्यामध्ये ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम करा ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करून घ्या, जेणेकरून ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. महत्त्वाचं आता 25% अग्रिम पीक विमा संबंधित आता ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये अग्रिम 25% रक्कम मिळणार म्हणजे मिळणार. जर कंपनी मान्य करत नसेल तर काही दिवसानंतर राज्य सरकार जो आहे कोर्टामध्ये जाईल. कोर्टामध्ये जर पीक विमा कंपनी विरुद्ध जर निकाल लागला तर मात्र ती रक्कम मिळेल. याला वेळ लागू शकतो. जर कंपनीने मान्य केला नसेल तर त्याला पैसे देण्यासाठी वेळ लागू शकतो. अनेक जिल्ह्यामध्ये तसंच घडलेलं आहे, जसं की उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, या जिल्ह्यामध्ये अनेक असे प्रकरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अनेक आमदारांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्या आमदारांनी कोर्टामध्ये सर्व पुरावे सादर करून शेतकऱ्यांसाठी न्याय आणून दिला. शेतकऱ्यांचे पैसे नंतर मात्र 2020चा जो पीक विमा होता त्याचे सुद्धा पैसे त्या शेतकऱ्यांना मिळाले. 2022मध्ये तसं झालेलं होता. त्या 2022ची सुद्धा पीक विम्याची रक्कम जी आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्याला मिळालेली आहे. त्याच प्रकारे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीकडून जर हा 25%
अग्रिम पीक विम्याची रक्कम नाकारली जात असेल तर त्याविरुद्ध जर अपील वगैरे तक्रार वगैरे कोर्टामध्ये दाखल केली आमदार साहेबांनी इतर कोणत्याही कार्यकर्त्यांनी, तर मात्र त्याविरुद्ध जर निकाल लागला तर ती रक्कम तुम्हाला मिळेल. आता जी 25% रक्कम मी सांगितली ती अग्रिम 25% रक्कम ही 25 दिवसांचा पावसाचा खंड असतो, त्या खंडामध्ये जे आहेत दिली जाते. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता जी रक्कम असेल ती 1% मिळणार आहे आणि 125% पैकी 25% रक्कम ही अग्रिम पीक विम्याची असते आणि त्यानंतर जी 100% जी रक्कम मी क्लेम केली तेवढी नुसार ती रक्कम दिली जाते. प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांना जे जवळपास 1 कोटी वरती 1 कोटी जास्त पीकची रक्कम नाही, त्यामुळे ते वर्ग ना आहे. राज्य सरकार राज्य सरकार म्हणतो की जर जिल्हाधिकारी अंतर्गत जर अधिसूचना आली, जिल्हाधिकारी कार्यालय जी कृषी टीम आहे ती जिल्ह्यामध्ये सर्वे करते, ज्यामध्ये पावसाचा खंड असेल, पिकांचे नुकसान झालेली असेल आणि पैसेवारी काढली जाते. या सर्व बाबी कृषी विभाग पाहतो. कृषी विभाग जर या संपूर्ण बाबा जर राज्य आणि तर जिल्हाधिकाऱ्यालयाअंतर्गत अधिसूचना काढून सुद्धा पीक विमा कंपनीकडे पाठवण्यात आलं तर मात्र पीक विमा कंपनीला या 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम देणे गरजेचे असते. पण असे अनेक कंपन्या आहेत जे राज्य सरकार किंवा कलेक्टरनं जरी सांगितलं त्यांना की 25% अग्रिम पीक विमा रक्कम मंजूर आम्ही केलेली आहे, त्यामुळे ती पैसे तुम्हाला देणे बंधनकारक आहे, नियम आणि अटींच्या आधी पैसे देणे गरजेचे आहे, तर तसं करत नाही. जिल्हाधिकाऱ्यालयाने अनेक जिल्ह्यामध्ये असे लेटर काढलेले आहे आणि सुद्धा त्या कंपन्याने जे आहेत पीक विम्याची अग्रिमची पीक विम्याची रक्कम त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली नाही. अनेक कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचे ऑफिसेस फोडले तरी पण ते पीक विमा कंपनीचे जे अधिकारी वर्ग आहेत तरी ते पीक विम्याची रक्कम दिलेली नाही. तर अशा प्रकारे अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता जी आपली रक्कम आहे ती खरीप 2024ची ती रक्कम जी आहे तुम्हाला 31 मार्चच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी सर्वात अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळोवेळी जे अपडेट येत असतील मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगेल. वेळोवेळी जे पैसे जमा झालेले असतील किंवा पैसे तुमचं कॅल्क्युलेशन झालेलं असेल म्हणजे तुम्हाला किती रक्कम मिळणार असेल याही संपूर्ण बाबींचा मी सविस्तर माहिती तुम्हाला जे आहेत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याची रक्कम कधी मिळेल, किती मिळेल या सर्व बाबी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. धन्यवाद.